नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे कर्जमाफीचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि युद्ध पातळीवर आता सरकारकडून कर्जमाफीसाठी प्रयत्न केले जात आहे। तर प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार आणि कशा संबंधी मिळणार या संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, आता कर्जमाफी संबंधी सर्वात मोठी अपडेट आज आपण घेऊन आलेलो आहोत। तर ती काय अपडेट आहे आणि कशा पद्धतीने शेतकऱ्यांना केव्हापासून लाभ मिळणार सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधी कोणतीही माहिती असो किंवा राज्यातील राजकीय घडामोडी असो सर्वात अगोदर तुम्हाला इथेच याच प्लॅटफॉर्मवर मिळत असतात। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा लाभ सदन शेतकऱ्यांनी घेऊ नये यासाठी लाभार्थी यादी निश्चित करण्यात येणार असून यंदा प्रथमच पोर्टल सुद्धा तयार करण्यात आले आहे। म्हणजे पूर्वी कसं व्हायचं की सर्वच लाभ घ्यायचे, परंतु यावेळेस फक्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी एक विशिष्ट असे पोर्टल सुद्धा तयार करण्यात आलेले आहे। सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे लाभासाठी जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्याची वाट पाहावी लागू शकते। जर आपण बघू शकतो ही यावेळेस सहकार विभागाकडे जे डिपार्टमेंट होतं त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून यंदा डायरेक्ट डिजिटल पद्धतीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी पोर्टल तयार करून शेतकऱ्यांना आता लाभ जो आहे तो जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा मिळणार आहे। ह्या पोर्टलवर प्राप्तिकर भरणाऱ्यांसह सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची माहिती भरण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत। जे प्राप्तकर भरतात किंवा शासकीय जी लाभ घेतात त्या सर्वांची माहिती सुद्धा त्या पोर्टलवर उपलब्ध राहणार आहे। त्यामुळे या कर्जमाफीचा लाभ जे खरे शेतकरी आहे त्यांनाच मिळणार आहे। दरम्यान ही कर्जमाफी जुलैच्या प्रत्यक्षात देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिलेली आहे। म्हणजे जी कर्जमाफी आहे ती जुलैमध्ये लागू होणार असल्याची माहिती सुद्धा सहकार आयुक्तालयाने दिलेली आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे, त्यासाठी काही निकषही ठरवून दिलेले आहे। यापूर्वी निकष निश्चित करून कर्जमाफीचा लाभ अनेक सदन शेतकऱ्यांनी घेतला असल्याचे समोर आलेले आहे। म्हणजे पूर्वी निकषात न बसणाऱ्या सुद्धा शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला होता, त्यासाठी यंदा राज्य सरकारने पुन्हा एकदा निकष तयार करण्यात आलेले आहे आणि त्या निकषच्या आधारे शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। यंदा राज्य सरकारने हे गैरप्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहे आणि त्यासाठी सहकार खात्याला पोर्टल तयार करण्याच्या सुद्धा सूचना देण्यात आलेल्या होत्या। विभागाकडून हे पोर्टल तयार करण्याचे काम सुद्धा सुरू आहे। कर्जमाफी देण्यात येणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी निश्चित करण्यासाठी देखील सहकार खात्याने प्रक्रिया सुद्धा सुरू केलेली आहे। अशातच जर बघितलं तर त्यासाठी प्राप्तिकर विभागाकडून कर भरणाऱ्यांची यादी सुद्धा मागवण्यात येत आहे आणि त्याचबरोबर सरकारच्या विविध खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची देखील त्या खात्यामार्फत माहिती मागवण्यात येत आहे। म्हणजे जे शेतकरी कर भरतात किंवा सरकारच्या खात्यामध्ये कोणत्याही खात्यामध्ये जर कामाला असेल किंवा नोकरीला असेल अशा शेतकऱ्यांची सुद्धा माहिती आता मागवण्यात येत आहे। ही यादी पोर्टलवर लोड करण्यात येणार आहे। या माध्यमातून लाभार्थ्यांची यादी आणि संख्या निश्चित केली जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे, असे सहकार खात्याकडून सांगण्यात येत आहे। ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी अजूनही महिना लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे ह्या महिन्याअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर ही येऊ शकते, असे त्यांनी सांगितले। आकडा आता प्रत्यक्षात तपासण्यात येणार, म्हणजे कर्जमाफीसाठी निश्चित करण्यात आलेला आकडा आता प्रत्यक्षात बँकांकडून तपासण्या केले जाणार। बँकांकडील माहिती गोळा करून सहकार विभागाचे अधिकारी राज्य सरकारच्या निकषानुसार त्यांची जिल्हानिहाय यादी करणार आहे। म्हणजे बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांची प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी तयार करण्यात येणार आहे अशी आहे। त्यामुळे किमान जुलैचा दुसरा आठवडा लागू शकतो अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी देण्यात आलेली आहे। याद्या तयार करण्याचे काम प्रत्यक्षात सुरू आहे। प्रत्यक्ष 2 लाखापर्यंत थेट कर्जमाफी, त्यानंतर त्यापेक्षा अधिकच्या रकमेचा भरणा करून त्या शेतकऱ्यांना लाभ आणि प्रोत्साहनपर लाभ असे 3 टप्पे करण्याचे काम सध्या सुरू आहे। प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी जुलैचा दुसरा आठवडा सुद्धा उजळू शकतो अशी माहिती दीपक तावरे या आयुक्त यांनी दिलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।